अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप्स. क्रमांक 1. भाजल्यामुळे त्वचेवर आलेले जुने डाग घालवण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर स्वतःची लाळ त्या जागेवर लावा. हा नैसर्गिक उपाय डाग फिका करून त्वचा पहिल्यासारखी करतो. क्रमांक 2. अन्न नीट पचत नसेल तर लसूण तुपामध्ये भाजून खा. यामुळे पचनसंस्था वेगवान व कार्यक्षम बनते. क्रमांक 3. डोकं खूप ठणकत असेल तर सफरचंदाची फोडीवर मीठ टाकून त्याचा वास घ्या. यामुळे डोकेदुखीला लगेच आराम मिळतो. क्रमांक 4. दात घासताना उजव्या हाताऐवजी डाव्या हाताने ब्रश करून बघा. असे केल्याने मेंदूला वेगळी चालना मिळते व तो जास्त सक्रिय होतो. क्रमांक 5. पांढऱ्या केसाची समस्या टाळण्यासाठी दररोज सकाळी आवळ्याच्या रसामध्ये थोडा गूळ मिसळून प्या. ज्यामुळे केसांचा नैसर्गिक काळेपणा टिकून राहतो. क्रमांक 6. अन्ननलिकेचा कॅन्सर टाळायचा असेल तर आले, लिंबू रस आणि सेंधव मीठ याचे मिश्रण नियमित घ्या. याशिवाय याने पचनही सुधारते, ज्यामुळे वजनही कमी होते. क्रमांक 7. श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा छाती फुलत असेल तर 2 ते 3 लसूण पाकळ्या ठेचून चमचाभर मधासोबत खा. श्वसन नलिका मोकळी होईल. क्रमांक 8. भेंडी चिरून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी त्याचे पाणी गाळून त्यात लिंबू रस एकत्र करून केस धुतल्यास केस दाट व चमकदार होतात. क्रमांक 9. सतत येणारा खोकला व कफ घालवण्यासाठी त्रिफळा चूर्ण मधातून घ्या. क्रमांक 10. शिंक येताना ती चुकूनही दाबू नका. शिंक रोखली तर डोकं किंवा मानेच्या नसांवर ताण येऊन त्या फुटण्याची भीती असते. क्रमांक 11. चमकदार आणि लहान बाळासारखी मऊ गुळगुळीत त्वचा हवी असेल तर ज्येष्ठ मध आणि हळद दुधात मिसळून लावा. क्रमांक 12. पोट साफ होत नसल्यास लसूण पाकळ्या तुपात तळून त्यावर सेंधव मीठ टाकून खा किंवा सकाळी रिकाम्या पोटी 20 मिली तिळाचे तेल घेतल्याने पोटाचे सर्व विकार बरे होतात. क्रमांक 13. जास्त दूध हाडांसाठी चांगले असले तरी प्रमाणाबाहेर दूध प्यायल्याने गॅस आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. क्रमांक 14. रोज जास्त अंडी खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढून हृदयावर ताण येऊ शकतो. क्रमांक 15. फायबरसाठी ओट्स चांगले आहेत, पण अतिसेवनामुळे पोटाच्या नसांना सूज किंवा पचनक्रियेत अडथळा येऊ शकतो. क्रमांक 16. मधाचा नैसर्गिक गोडवा असला तरी मधाचा अतिवापर तुमच्या लिव्हरवर यकृत ताण निर्माण करतो. क्रमांक 17. शेंगदाण्याचा अतिरेक शरीरात उष्णता वाढवतो, ज्यामुळे पित्त आणि पिंपल्सचा त्रास होतो. क्रमांक 18. आहारात मीठ जास्त खाल्ल्यास उच्च रक्तदाब आणि भविष्यात हाडे ठिसूळ होण्याचा धोका वाढतो.
क्रमांक 19. तूप अमृतासारखे असले तरी व्यायामाशिवाय अति तूप खाल्ल्याने लठ्ठपणा आणि यकृतावर चरबी साठू शकते. क्रमांक 20. द्राक्षे जास्त खाल्ल्याने त्यातील साखरेमुळे वजन वाढू शकते आणि काही वेळा जुलाब लागतात. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.